श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आज सकाळी सकाळी वातावरण इतकं छान झालं होतं ना की थंडगार असं वारा सुटलेला होता. तर असो, तर स्वराज जिथे बॅट बॉल खेळतो ना, तर असं झुला काढून देत असतो. तर मी ते झुला वगैरे व्यवस्थित करून दिला आणि सोफा वगैरे पण मी नीट करून ठेवलं. तर इथे तोपर्यंत स्वराजला भूक लागलेली होती. तर आता त्याच्यासाठी पोहा बनवायचा होता. तर मी इकडे पोहा बनवायला घेतला. तर त्याला नाही का गडबड एवढी सुटलेली होती ना, कारण त्याला खेळायला जायचं होतं. तर मी त्याला फटाफट पोहा बनवून त्याला खायला दिला. दोघा भावांनी मस्त असं नाश्ता केला आणि मी पण नाश्ता केला. तर रात्री स्वराजच्या पप्पांनी आहे ना किराणा आणलेला होता. तर मला रात्री काही भरणं झालं नाही, तर आत्ता मी भरायला घेतलं. तर साखर वगैरे मी नीट डब्यात भरून घेतली. तर डाळ भरायला घेतलं, तर मी डाळ आता साफ करून घेतल्या. तर इथे मस्त साफ करून मी उन्हीत त्याला थोडा वेळ वाळू दिलं. नंतर मी डब्यात भरून ठेवून दिल्या. तर इथे आता मला डाळ भातचा कुकर लावायचा होता. तर मी पालक डाळ आणि भात लावून कुकर लावून दिलं. तर 5-10 मिनटापर्यंत कुकर शिजेपर्यंत इकडे पीठ वगैरे मळून घेतलं. तर स्वराज सानवीसाठी पालकचा पराठा बनवायचा होता. तर मी इथे उंडा पण असा मळून भिजत घालायला ठेवलं. तोपर्यंत सानवी स्वराजला आंघोळ वगैरे करून तयारी करून दिली. तर इथे मस्त अशी बाहुलीने सानवी खेळत होती. तर इथे माझी डाळ पण झालेली होती आणि स्वराज सानवीसाठी मी पराठा बनवलेला होता. पराठा पण माझा बनून तयार झालेला होता आणि पोळ्या पण मी फटाफट बनवून घेतल्या. तर आजच्यासाठी एवढंच. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर इथे मस्त अशी सानवी जेवण करत होती. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बाय.